वेलकम एव्हरीवन. वॉर्म 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 वेलकम. मस्त मस्त एनर्जी आहे सगळी छान. खूपच दिवसांनी सगळे भेटतोय आपण आणि विषय पण तसाच आहे 11 चक्रास. सो वॉर्म वेलकम एव्हरीवन अँड रिअली हॅपी. येस. चलो रवी आप पांच मस्त गरम करा. जनरेट सम हीट. फिंगर स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8. Wrist rotation. 1 2 3 4. Reverse. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, रिलॅक्स. पूर्ण श्वास घ्या. मस्त श्वास घ्या आणि श्वास सोडा. तोंडाने श्वास सोडा. रिलॅक्स युअर सेल्फ. शोल्डर मुवमेंट इझी फॉरवर्ड बॅकवर्ड. येस, सिम्पल ट्विस्ट. फीलिंग बेटर. ओके. येस. गुड टू सी यू नीता. ओके. डन. सो आज 2-4 दिवसापासून आपण ऍड्स बघतोय की यस, 11 चक्रा मेडिटेशन आहे. काही जणांनी एनरोलमेंट काही जणांची झालेली आहे. 1 महिन्यापासून चाललेलं आहे की चक्र मेडिटेशन, चक्र मेडिटेशन. ओके, सो फायनली वी आर स्टार्टिंग विथ द blessings of universe, bundle of blessings. With the bundle of blessings, abundant blessing, we are stepping up into 11 chakras. Okay, right. So before starting, I would like to express my gratitude to all my trainers for chakra. ज्यांच्याकडून मी शिकली आहे चक्रा मेडिटेशन त्यांच्यासाठी आधी ग्रॅटिट्यूड. जे बुक्स रेफर केले ते ऑथर्स असतील, युट्यूब फॉलो केलं ते काय ब्लॉगर्स असतील, या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आतापर्यंतचे जे चक्र मेडिटेशन झालं आणि जे सगळे पार्टिसिपेंट्स होते त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण एव्हरी टाइम वेन आय एम in a workshop, I learn more. So, deep gratitude for all the past participants. आणि आज पण आहेतच, लास्ट मेंबर पण आज पण आहेत. सो आय एम थँकफुल टू एव्हरी वन फॉर जॉईनिंग ऑल द चक्रा मेडिटेशन टिल डेट अँड इवन अपकमिंग. ओके. येस. मार्चमध्ये आपण एक मेडिटेशनचं वर्कशॉप घेतलं होतं आणि त्याच्यानंतरचं हेच वर्कशॉप आहे. इन बिटवीन आपले वर्कशॉप्स नव्हते, मधून मधून एखादं एखादं सेशन होत होतं. सो लेट अस इन्वोक युनिव्हर्सचे ब्लेसिंग्स घेऊया आणि मग महत्वाचा जो मेन विषय आहे त्याच्याकडे जाऊया. जस्ट दोन्ही हात आहेत ना रिसिव्हिंग मोड मध्ये ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडा. सिट कम्फर्टेबली अँड सिट टॉल. थोडस ताठ बसा. एक्झेल थ्रू युअर माउथ. हा. विचार करायचा आहे की द होल युनिव्हर्स, संपूर्ण विश्व जे आहे ते आता आपल्याला ब्लेसिंग करणार आहे आणि आपण ते रिसीव्ह करतो. We are invoking, we are inviting angels, holy angels, God, Goddess, all 5 elements, our Guru, Sadguru, holy masters, holy spirits, healing ministers, healing angels. आपलं जिथे आपली श्रद्धा आहे त्या देवतेचं स्मरण करूया, आशीर्वाद घेऊया. येस. वी ऑल आर इन रिसेप्टिव्ह मोड. जे पण कंटेंट्स डिलिव्हर होतील त्या सगळ्या कंटेंट्सचं ग्रास्पिंग, त्याच्यासाठी आपण 100% रिसेप्टिव्ह आहोत. ग्रुप एनर्जी इज एनहान्स्ड. येस. जे कोणी आत्ता मेडिटेशन मध्ये असतील, त्या स्टेटमध्ये व्हायब्रेट होत असतील, अशा सगळ्या सोल्सना आपण इन्व्हाइट करतोय टू ब्लेस अस, टू गाईड अस, टू प्रोटेक्ट अस. थँक्यू, 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 थँक्यू. 3 ओंकार घेऊयात. ज्ञान मुद्रेमध्ये हात घ्या. लक्ष अगदी सावकाश श्वासाकडे घ्या. येणारा श्वास आणि जाणारा उश्वास जाणवायचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना ओमचं उच्चारण. अ.
घ्या श्वास. श्वास सोडा. अ, अजून एकदा श्वास दीर्घ घ्या. अ, पूर्ण फील घ्या. ओमचे व्हायब्रेशन्स आपल्या सराउंडिंगला आहेत. ऑल पॉझिटिव्ह वाईब्स, ऑल पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स, सगळं सगळं जे आता आपण इन्व्हाइट केलं, इन्व्होक केलं, ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सराउंडिंगला आहे. नॉट सराउंडिंग टू पर्टिक्युलर पर्सन, आपल्या एकट्यालाच नाही तर पूर्ण आपल्या त्या रूम मध्ये, आपल्या पूर्ण घरामध्ये ते सगळे ब्लेसिंग्स, पॉझिटिव्ह वाईब स्प्रेड झाले. अँड येस, वी आर 100% रिसेप्टिव्ह. पुढे पण जे काही आपल्या बरोबर आपण डिस्कस करणार आहोत, वी आर अलर्ट अँड रिसेप्टिव्ह. दॅट्स इट. विथ द वंडरफुल स्माइल, मॅजिकल स्माइल, rub your palms, generate some heat, place them over your eyes, and open your eyes. Yes, clap for yourself. Good decision to join the session. Thank you. Feeling better? Everybody? Just give me the signal. Feeling better? चेंज वाटतोय दिवसभराच्या धगधगीनंतर. आज आता एक 5 मिनिटं पण नाही आपण हे केलं, प्रेयर म्हणूया किंवा त्याच्यात पण माइंड चेंज होत आहे. ओके. येस. ग्रेट. चला सुरू करूया आपण. स्लाइड शेअर करते मी. ओके. स्लाइड क्लिअर आहे, दिसतीये सगळ्यांना? ओके. डन. सो 11 चक्रास आतापर्यंत आपण 7 चक्रास असं सतत सतत 7 चक्रा, 7 चक्रा, 7 चक्रा असं केलेलं आहे. तर आता 11 चक्रास असं आहे. तर नक्की काय कसा जाणार आहे फ्लो आपल्या सेशनचा? तर इंट्रोडक्शन टू द चक्रास असणार आहे. आणि 11 म्हणजे ऍडिशनल 4 काय आहे, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. व्हॉट इज न्यू थिंग, न्यू ऍडेड कन्सेप्ट आणि युनिकनेस काय आहे वर्कशॉपचा, ते आपल्याला डिस्कस करून घ्यायचं. आणि आपल्याला काय मिळणार, हे वर्कशॉप केल्याने मला काय मिळणार आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. आता बघा, आता आपल्या सेशनमध्ये जॉईन झालेले आहेत 37 लोक आहेत. हा, कोणी पुण्याहून आहे, कोणी मुंबईहून आहे, हैदराबादहून आहे, गोव्याहून आहे, कोल्हापूर, पुणे सगळे आहेत. कोणी लेडी आहे, कोणी जेंट्स आहे, कोणी 35 आहे, कोणी 60 आहे, कोणी 18 पण आहे. डिफरन्स इज देअर, बट स्टील वन थिंग इज कॉमन अँड एव्हरीबडी, म्हणजे हे जनरल काहीही डिफरन्सेस असतील तरी ह्युमन बिईंग दिस इज. पहिले आपण कोण आहेत, तर आपण माणूस आहोत. आणि सगळं, ती एक गोष्ट अशी आहे की ती कॉमन आहे फॉर एव्हरी वन. ठीक आहे. मग आता बिईंग ह्युमन जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पुढची कुठली गोष्ट अशी असते की ती पण कॉमन असते. आपल्याला असं नेहमी वाटत असतं की माझंच सगळं वेगळं आहे किंवा मलाच हे असं आहे, मलाच ते तसं आहे. तर नाही, हे सगळं युनिव्हर्सल आहे, इट्स व्हेरी कॉमन थिंग. सो जेव्हा आपण म्हणतो की माणूस, तेव्हा इमोशन्सला बाजूला काढता येत नाही. ठीक आहे. तर आत्ता ना, आपलं जॉब, करिअर किंवा घर, त्याचे इन्स्टॉलमेंट्स, या सगळ्याला बाजूला करायचं. फक्त आपण आपल्याकडे ऍज अ पर्सन किंवा एक व्यक्ती, एक मनुष्य प्राणी असं बघायचं स्वतःकडे. ठीक आहे. आणि माझ्या इमोशन्स काही नाही. आता मला नवरा नाहीये, बायको नाहीये, मुलगा नाहीये, काय काय नथिंग नाही. मी ह्याच्याकडे यायचं, सेल्फ कडे यायचं. ठीक आहे. आणि माझ्या इमोशन्स, स्वतःच्या माझ्या भावना. सर, आता जर बघितलं तर सेंटरला एक व्यक्ती आहे आणि लेफ्ट टू राईट आपण गेलो की तुमच्या उलट असेल. तर हॅपी, सॅड टू हॅपी असं तो जे दाखवलाय, न्यूट्रल आहे. तर एक सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. हा, तर कोणीतरी हेल्प केली, सपोर्ट मिळाला तर हॅपी फिलिंग्स आहेत. अरडाओरड झाली आहे, डॉमिनेट केलंय, तर डिप्रेसिव्ह फिलिंग आहेत, सॅड फिलिंग आहेत, इरिटेशन आहे, अँगर आहे. त्याच्यामध्ये अजून काय काय आहे बघा. हे
हा जो काय समोर आपला स्लाइड आहे ह्याच्यामधले सगळे एक्सपिरियन्स, सगळे इमोशन्स प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेत का नाही चेक कर. केलेलेच आहे. राईट. हा. कुठून तरी पळून जावं असं वाटलंय, चिडचिड झाली आहे, बर्डन आहे, एकटं वाटलेलं आहे, आर्ग्युमेंट झालेले आहेत, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, एव्हरीवेअर. कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती हे येऊन गेलेलं असतं. हा म्हणजे आता मी स्टेबल आहे, पण कधीतरी मी हे इश्यू फेस केलेलेच असतात का. तर मन म्हणजे ह्युमनचं पार्ट आहे की नाही, आणि माइंड जे आहे ना दॅट इज युनिव्हर्सल. माझं मन वेगळं आणि तुमचं मन वेगळं असं नाहीये, किंवा एक्सचं मन वेगळं, वायचं मन वेगळं, त्याला इमोशन्स नाही आहेत, ह्याला आहेत, असं नाही. प्रत्येकाला इमोशन्स आहेत. आणि हे सगळा जो काय गुंता आहे तो प्रत्येकाने कधी ना कधीतरी एक्सपिरियन्स केलेला आहे. ऍग्री. तर ही आपली प्रत्येकाची प्लस मायनस अवस्था होऊन गेलेली आहे. ठीक आहे. कधी आपलीच भीती, आपलीच चिंता आपल्या डोक्यावर येऊन बसलेली आहे, कामाचं बर्डन आहे, आपण कोणाला तरी हेल्प मागतोय, कोणी हेल्प करत नाहीये, रिजेक्शन आहे, कोणाला तरी काहीतरी आपण केलेलं आवडलेलं नाहीये, आणि खाली जी काही दाखवली की एक किक लात मारलेली आणि हाकलून काढले, असं प्रॅक्टिकली जरी नाही झालं तरी एखाद्या प्रोजेक्टमध्ये असं आलेलं असतं. इमोशनली आपल्याला असा फील झालेला असतो, हा की कोणाला तरी मी नकोय, ढकलून दिलेलं आहे. तर असं सकाळी ह्याच्यापेक्षा पण वर्स्ट फिलिंग्स येऊन गेलेल्या असतात प्रत्येकाला. हा त्याचा कॉमन एक्सपिरियन्स. पुन्हा मी म्हणते की हे युनिव्हर्सल आहे. मलाच असं झालं आहे आणि त्याचा खूप मोठा त्रास आहे असं आपल्यालाच फक्त वाटत असतं. पण जर बघितलं तर सगळीकडे प्लस मायनस ह्या गोष्टी आहेत. कारण आपली बॉडी आणि आपलं माइंड बघा, एखादा अमेरिकेत जन्म झालेला आहे एखाद्या व्यक्तीचा, म्हणून त्याचं जे काय आहे इंटरनल, ती जी काय अनाटॉमी आहे ती वेगळी असणार आहे का. आणि अगदी कोल्हापूरमधलं छोटं गाव आहे तिकडे जन्म झालाय म्हणून त्याचं काहीतरी वेगळं आहे का. नाही. तर जे काय म्हणून जे काय ना मेडिसिन्स जे आहेत किंवा ते सगळे सिमटम्स आहेत ते तसंच चाललेलं आहे पिढ्यानपिढ्या, किंवा त्या गोष्टी. तसं माइंड पण जे आहे ना ते माइंड आणि त्याचे सगळे जे काही स्ट्रक्चर आहे, त्याचे सगळे जे चाललेल्या गोष्टी आहेत, मेंटल प्रोसेसेस आहेत, रिलेटेड बिहेवियरल पॅटर्न आहेत, ते सगळं कॉमन आहे. आणि ते तसं आहे कारण त्याचा अभ्यास आहे. बरोबर. ठीक आहे. सो मला सांगा की मला बॅलन्स्ड अँड पीसफुल माइंड पाहिजे, माझी हेल्दी बॉडी पाहिजे, किंवा ब्रेन क्रिएटिव्ह पाहिजे, तर मला विकत घेता येतोय का एखाद्या मॉलमध्ये, आणि आय एम रेडी टू पे फायनान्शियली, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही, पण मला हे हवं आहे म्हणून मी ते घेऊ शकते का. नाही घेऊ शकत. राईट. हे आउटसोर्सिंग पण नाही करता येत. तर इथे मलाच काम करायला पाहिजे. स्वतःवर काम करतोय. बरोबर ना. सो आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या पूर्ण वर्कशॉपचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, गोल काय आहे, तर मला माझ्या लाईफची आत्ताची जी पोझिशन आहे, करंट स्टेटस आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनिथिंग एल्स, बाहेरचं जगाचं नाही, इंटरनल गोष्टीचा आपला डिस्कशन चाललंय. कारण इनर वर्ल्ड जे आहे ना दॅट इज गोइंग टू रिफ्लेक्ट इन द आउटर वर्ल्ड. इफ आय एम ट्राईंग टू फिक्स अप द सिच्युएशन्स ऑर फॅक्ट्स इन द आउटर वर्ल्ड, बाहेरच्या जगात मी काहीतरी करायचा प्रयत्न करते, पण आत आहे ना ते ते रिपीटेडली समोर येणार आहे. म्हणून मला इंटरनल वर्ल्ड वरती किंवा आत मला काम करायचं म्हणजे माइंडवर काम करायचंय, माझ्या थॉट्सवर काम करायचंय. ओके. क्लिअर इथपर्यंत. हम्म. जाऊया पुढे. येस. तर आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय हवं आहे. जनरली प्रत्येकाला हे हवंय. हा, कोणी असं म्हणणार नाही की मला प्रगती नकोय, कोणी असं म्हणणार नाही की अरे मला पीसफुल एन्व्हायरमेंट नकोय. हवं आहे, प्रत्येकाला हवं आहे. सो काहीही आलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर आय शुड बी बॅलन्स्ड. मला ते हँडल करायची, मला ती फेस करायची ॲबिलिटी डेव्हलप करायची आहे. ठीक आहे. अँड देन बॅलन्स्ड माइंड. आता मी हे जे घेतलंय ना, तर इथे व्हील घेतलंय, व्हील चक्र घेतलंय. राईट. तर त्याला गती आहे. हा. आणि त्या गतीवरती बसलेला जो आहे तो स्टेबल आहे, म्हणजे तो मेडिटेटिव्ह पोश्चर मध्ये. तर हे थोडंसं असं वाटेल की अरे हे काय की हे मुव्हिंग आहे. तर आपण जे मेडिटेशन करतो ना तर वाटतं आपल्याला की मी शांत बसले, किंवा आपल्याला सांगितलं जातं की शांत बसा, बसायचंच आहे नो डाऊट. पण इट इज नॉट लाईक की तुम्ही झिरो झालेला आहे.
इट्स अ डायनॅमिक मेडिटेशन. प्रचंड काम करायचं आहे त्या त्या ह्याच्यामध्ये. जरी दिसताना माझी बॉडी स्थिर आहे, मन स्थिर आहे, करायला सांगितलं जातं. बसल्यावर आपल्याला समजतं की अरे इतकं सोपं नाहीये की मी मेडिटेशनला बसलं की चालू झालंय. तर मला म्हणजे खूप काम करायला लागतं त्या 30 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये. ओके. आणि मग मला ती स्टेट अचीव करायची की बॅलन्स कंडिशन. आणि जेव्हा मी इनर वर्ल्ड वरती काम करतेय, काही असे टिप्स टिक्स ट्रिक्स मला मिळत आहेत की हाऊ टू हँडल माय ओन माइंड, ओन इमोशन. आणि मग मी प्रोग्रेसिव्हली, मी प्रोग्रेस आपल्याला आहे. ठीक आहे. सो मेडिटेशन म्हणजे काही न करणं आहे, पण काही न करणं ही अवस्था घेण्यासाठी खूप काही करायला लागतं. स्वतःवर काम करायला लागतं. ओके. मग आपले जे गोल्स आहेत, अचिव्हमेंट्स आहेत, ते करायचेच आहेत. आणि ते करण्यासाठी, ते अधिक चांगलं होण्यासाठी आपल्याला स्वतःवर थोडंसं काम करायचंय थ्रू दिस वर्कशॉप. ओके. जाऊया पुढे. डन. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की असं वाटतं का की जी काही आत्ता करंट स्टेट आहे, त्या स्टेट मधून थोडी बॅलन्स्ड, पीसफुल आणि आपण डिसिजन घेऊ शकतोय शांत डोक्याने, अशी स्टेट आपल्याला मिळू शकेल असं वाटतंय का? किंवा ज्यांनी ज्यांनी आधी केलेलं आहे त्यांना असा एक्सपिरियन्स आहे का की आपल्याला आपलं बदलतं, जे पण जे चाललेलं आहे त्या गोष्टी बदलतात हो असा मॅडम, फील आहे. आहे. आहे? आहे. हा. खूप चांगला, खूप छान रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. ओके. म्हणजे पॉइंट असा आहे की आपल्याला असं वाटत राहतं की लाईफ बदलणारच नाही, लाईफ चेंज होणारच नाहीये, हे असंच राहणार आहे. हे आपलं काय असतं, प्रेडिक्शन असतं. तर आपण प्रेडिक्ट करतो की हे असं नाही होणार, हे बदलू शकत नाही. पण ते बदलतं. हा. तर हे बदलतं. हे आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. काही ना काहीतरी आपण ट्राय करतच असतो. असं नाही की फक्त चक्रा मेडिटेशन केल्यानेच आपलं बदलणार आहे. वन ऑफ द टेक्निक, वन ऑफ द टूल. पण बदलतं ह्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे की येस, माझं लाईफ किंवा सराउंडिंग बदलू शकतं. कधी बदलू शकतं? वेन आय वर्क ऑन माय सेल्फ. दॅट इज, म्हणजे कुठलंही वर्कशॉप आपण जरी केलं तर तिथे पहिली हीच गोष्ट असते की आय वॉन्ट टू वर्क. म्हणजे आपल्याला आपल्यावरच काम करायचंय. ओके. डन. पुढे जाऊया. सो बदलतं हा एक्सपिरियन्स आहे. हा. चला, तर आता हे बदलण्यासाठी, ओके, तर आता हे बदलण्यासाठी चक्रा कन्सेप्ट कसा हेल्प होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग अशी जसं मी दाखवलं होतं की चक्र चक्र म्हणजे व्हील, बरोबर, गती. हा. तर बेसिकली चक्र आहे काय, आणि चक्राचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये रोल काय आहे. तर चक्रा जो आहे दॅट इज एनर्जी सेंटर. बरोबर. पहिल्यांदा एनर्जी म्हणजे काय ते समजून घेऊया आपण. तर एनर्जी इज कपॅसिटी टू डू वर्क. मी काम करू शकते किंवा करू शकतो, म्हणजे माझ्याकडे ऊर्जा आहे. पूर्ण विश्वामध्ये ऊर्जा आहे. मग ती सोलर असेल, म्हणजे सूर्याची असेल, पाण्यामध्ये आहे, हवेमध्ये आहे, जे काय आपण अन्न खातो त्याच्यात ऊर्जा आहे. बरोबर. मग माझ्या शरीरामध्ये, मी आता जेव्हा मी जेवण केलं, माझ्या शरीरामध्ये आपण कॅलरीज मोजतो की हा एवढ्या कॅलरीचं, हे मला दिवसात एवढी कॅलरी गेली पाहिजे, माझं वर्कआउट झालं, माझं एवढी कॅलरी एवढे बर्न झाले कॅलरी, ते काउंटिंग आहे. करेक्ट. म्हणजे ऊर्जा आहे माझ्या शरीरामध्ये. मग ही जी ऊर्जा आहे तर ती फक्त एकाच कुठल्या तरी पार्टमध्ये आहे असं आहे का? नाही, तर फ्रॉम हेड टू टो डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ठीक आहे. आणि जसं एखादं डिपार्टमेंट आहे आणि त्याचा एचओडी म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, मुख्य कोणीतरी पर्सन आहे, तसं आपल्या शरीरात ज्या काय एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, तर त्याचे ना आपण म्हणूया की स्मॉल सेक्टर्स आहे. आणि त्या प्रत्येक सेक्टरचा एक एचओडी आहे. अँड दॅट एचओडी इज बेसिक चक्रा किंवा प्रायमरी चक्रा, त्याला म्हणतात प्रायमरी चक्रा. ठीक आहे. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जी काय एनर्जी आहे ती डिपार्टमेंट वाईज किंवा सेक्टर वाईज जर मी त्याला केलं, म्हणजे आपण आपल्या पूर्ण बॉडीमध्ये एक 10 सेक्टर्स तयार केले आणि प्रत्येक सेक्टरचा एक मेन, तर त्या मेनला आपण काय म्हणणार आहोत? चक्र.
हा. तर तो सेंटर, हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा हा भाग आहे, त्याचा हा वरचा भाग आहे सगळा, बरोबर, आयब्रोज पासूनचा मागचा हा सगळा भाग आहे. इथे जी काही एनर्जी असेल त्याचा मी एक पॉईंट, म्हणजे सपोज इथे घेतला, तर हा पॉइंट जो आहे त्याला आपण चक्र म्हणू. त्याचा या सगळ्याच सेंटर कुठे आहे, किंवा त्या ऍक्टिव्ह कुठे असणार आहे, हा इतका सगळा एनर्जीचा भाग जिथून कंट्रोल होईल, रिमोट कंट्रोल जसं म्हणतो आपण तसं, तर कंट्रोलिंग पॉइंट कुठे असणार आहे एवढ्या सगळ्या एरियाचा, तर तो इथे असणार. ठीक आहे. असं सगळ्या बॉडीचे कुठे 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 पॉइंट्स आहेत. थोडक्यात आजचं आपण समजून काय घ्यायचं, तर चक्राज आर नथिंग बट एनर्जी सेंटर्स इन आवर बॉडी. ठीक आहे. गॉट इट. मग त्यांचं काम काय आहे बॉडीमध्ये, तर फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ, हे दोन्ही चक्रांवरतीच अवलंबून आहेत. फायनान्शियल ग्रोथ, फायनान्शियल स्टॅबिलिटी, फीलिंग सेफ अँड सिक्युअर्ड, हेल्दी रिलेशनशिप, स्पिरिच्युअल ग्रोथ अँड इम्पॉर्टंट इज हॅपीनेस कोशंट. हे सगळं कोणावर डिपेंडेंट आहे, तर चक्राच्या हेल्थवर डिपेंडेंट आहे. पॉईंट समजतोय का मला? चक्राची हेल्थ म्हणजे काय, इफ चक्रा इज हेल्दी, मग हे सगळं पुढचं मिळणार. इफ चक्रा इज नॉट हेल्दी, चक्रा छोटा झालाय, चक्रा वीक झालाय, तर इथे थोडा वीक कुठे तर कमतरता सुरू होणार आहे. तर चक्र बेसिकली काय करतो आहे, फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, रिलेशनशिप वाईज अँड इम्पॉर्टंट इज माय हॅपीनेस. हा, म्हणजे कोशंट काढलाय, म्हणजे की हॅपीनेस मला या विश्वाने जर 100 लक्स, मी लक्स हे युनिट वापरते, की 100 लक्स इतका हॅपीनेस माझ्यावर शावर केला, आणि मी त्याच्यातला किती घेतेय, इफ आय एम टेकिंग ओनली 50, तर 1/2 माझा कोशंट झाला. पॉइंट बघा. इतकं भरभरून आपल्याला युनिव्हर्स देत असतं, पण मला घ्यायचं नसतं, तर मी घेत नाही ते, म्हणजे माझी बॉडी घेत नाही. मग माझ्यावर येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत पॉझिटिव्ह, हा, त्याच्यातलं पण मी पार्टली घेते, म्हणजे तो कोशंट जो आहे तो कमी झाला. मी 25च घेतलं, आणि मला कळतच नसतं की मी काय करतेय. इतक्या गोष्टी मायन्यूट लेवलला चाललेल्या असतात, मायक्रो लेवलला चाललेल्या असतात. सो मला खुशच नाही वाटत. मग माझ्या चक्रासचा प्रॉब्लेम आहे. सगळं असून पण मला हॅपी नाही वाटत. सो आय हॅव टू वर्क ऑन चक्रास. ओके. पुढे जाऊया. चक्रास माझे हेल्दी आहेत, मस्त आहेत चक्रास सगळे. मग काय, फिजिकल स्टॅमिना चांगला आहे, फायनान्शियल ग्रोथ आहे, रिलेशनशिप बॅलन्स्ड आहेत, फिअरलेस आहे. फिअरलेस म्हणजे मी काय पण करेन असं नाही, मला बोलता येणं पण ही, तिथे पण मला निर्भयता, मला भीती नाही वाटत आहे, माझं मत मांडायची मला भीती नाही वाटत आहे. बॅलन्स्ड फिलिंग आहे, पीसफुल आहे, आउटगोईंग आहे, डॅशिंग आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, कॉन्फिडंट आहे. हे सगळं जे आहे दॅट, हे जर एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसत असेल, तर यू कॅन कन्क्लूड दॅट चक्राज आर हेल्दी. त्या व्यक्तीच्या चक्रास जे आहेत ते हेल्दी आहेत. पण चक्रा हे ऑब्झर्वेशन झालं. मग मला पॉइंट काय सांगायचं आहे, की इफ वी वर्क ऑन आर चक्रास, आपली ग्रोथ पॉसिबल आहे. आणि ती ग्रोथ किती अँगल्स वरती आहे, किती आस्पेक्ट्स वरती आहे, तर आता मी लिस्ट केले थोडे, ह्याच्यापेक्षा पलीकडे खूप मिळणार आहे. आहेच आहे, कारण मला काय सांगायचंय, आपण काहीतरी दुसरे बाहेरचं मिळवत नाहीये. आपण चक्र मेडिटेशन मध्ये आपल्याच जे काय हार्मफुल थॉट्स आहेत, किंवा अडकलेले थॉट्स आहेत, त्याला काढतोय, एवढंच करतोय. सो आपोआप ओपन होत. अडकलंय किंवा पकडून ठेवलंय, त्याला काढायचं टेक्निक आहे. मग ते जे जे थांबवणार आहे, ते बाहेर काढलं की फ्लो सुरू झाला ना. सो आउट ऑफ द वे जाऊन मला बाहेरचं काही मिळवायचं नाहीये, मला फक्त आतला कचरा कमी करायचा आहे, दॅट्स इट. ओके. जरी मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी असं असलं, तरी स्पिरिच्युअलिटी अँड सायकोलॉजी गोज हँड इन हँड. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म आणि मानसशास्त्र हे कायम तुम्ही बघा, दासबोध वाचा, गीता वाचा, आणि सायकोलॉजीचे इकडे मोठे मोठे बुक्स घ्या. यू विल फाइंड सिमिलॅरिटीज ऑलवेज. चलो आले. तर एक चक्र आपण डिटेल करायचंय, हा, हार्ट चक्र. आज आत्ताच्या सेशनला आपण व्यवस्थित समजून घ्यायचंय की हार्ट चक्र कसं काम करतं. आणि मग हे रिअलाइज होईल आपल्याला की मग मी 7 चक्र, 11 चक्र असे जर त्याचा केलं युटिलायझेशन नॉलेजचं, बरं का,
तर मला काय काय मिळू शकेल, मला काय काय हेल्प मिळू शकेल पेक्षा मी मला स्वतःला हेल्प कशी करू शकेल. तर हार्ट चक्र, तर या फिगरमध्ये आपण बघू शकतो की हार्ट चक्राचं इथे एक सिम दाखवलंय की हार्ट आणि कॉमन सेन्स आहे की जिथे हार्ट आहे तिथे हार्ट चक्र आहे. आता बघा फिजिकल स्टॅमिना असं तिकडे होतं मागच्या स्लाइडमध्ये. तर फिजिकल स्टॅमिना म्हणजे आपले काही बॉडीचे ऑर्गन्स त्या चक्राशी कनेक्टेड, म्हणजे त्या चक्रा म्हटलं ना हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर असं आता हार्ट चक्र हा एचओडी आहे किंवा त्या डिपार्टमेंटचा. मग हार्ट जिथे आहे ना तो बेल्ट बघायचा. मग तिथे काय आहे, लंग्स आहे, हार्ट ऑर्गन आहे. ठीक आहे, आणि हार्टचं काम काय, तर ब्लड सर्क्युलेशन पण आहे. ठीक आहे, ब्रीदिंग आहे. आता लंग्स त्या झोन मध्ये आले त्यामुळे ब्रीदिंग आहे. तेव्हा हार्ट चक्र जो आहे त्याला फिजिकल ऑर्गन्स कुठले कनेक्टेड आहेत, तर लंग्स अँड हार्ट मेन. मग हा म्हणजे फुफ्फुस आपली, हृदय हे त्याच्याशी त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे काय, तर हार्ट चक्र स्ट्रेंथ त्याचं स्ट्रॉंग असेल, हेल्दी असेल, तर तुमचं हार्ट पण स्ट्रॉंग, तुमचे श्वसन प्रक्रिया पण छान, ते काही नाही जास्त, त्याचे काही त्रास होणार नाही जास्त. पण जर हार्ट चक्र वीक झालं तर मग हार्ट ऑर्गनला पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपल्या श्वसन संस्थेला, लंग्सना पण प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ऍडिशनल पॉइंट बघा, जर लंग्स आणि हार्ट हे त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत, जर हार्ट चक्रात हार्ट आणि लंग्सचे जे काही डिसिजेस आहेत, त्याच्या ज्या व्याधी आहेत, त्या सुद्धा जर हार्ट चक्र डिस्टर्ब असेल तर त्या उद्भवणार आहेत. हा म्हणजे त्या त्या चक्राच्या कंट्रोलमध्ये जे काही आपल्या बॉडीचे ऑर्गन्स आहेत ते चांगल्या स्थितीत असणं किंवा ते डिस्टर्ब होणं हे त्या हार्टच्या कंडिशनवरती अवलंबून असतं. आता असं एवढं सगळं समजून घेतलं असं वाटेल की हार्ट का बिघडतं, हार्ट चक्रा का बिघडतं किंवा एनी चक्रा का डिस्टर्ब होतं. बघूया पुढे. ओके, त्याचे इमोशनल आस्पेक्ट्स काय आहेत किंवा त्याचे इमोशन्स काय आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही. हार्ट चक्र आहे तर इट्स सेंटर ऑफ लव्ह, राईट, अफेक्शन, कम्पॅशन, म्हणजे प्रेम आहे, ममता आहे, करुणा आहे, सहवेदना आहे, सहसंवेदना आहे. ह्या सगळ्या इमोशन्स कोणाच्या आहेत, हार्ट. इथे अजून माझी राहिली असेल एखादी, म्हणजे ह्या सगळ्या भाग आहेत. म्हणजे नेचर लवर आपण म्हणतो, ॲनिमल लवर म्हणतो, बरोबर. तर हे सगळं जे आहे ना दॅट इज हार्ट चक्र. म्हणजे असं कोणी खूप भरभरून प्रकृती म्हणजे काय प्रकृतीचं म्हणजे छान झाडं लावायसाठी ती मोहीम काढत असेल, तिथे पैशाची अपेक्षा नाही करत, तर हार्ट चक्र ऍक्टिव्ह आहे. कोणीतरी अॅनिमल्स फीडिंग करत असेल, काय त्याला मला काही नको आहे पण मला आय वॉन्ट टू फीड द स्ट्रे डॉग, मला रस्त्यावरच्या कुत्र्यांना काहीतरी खाऊ घालायचं, हे करायचंय, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मनी, त्याला आतून वाटतंय हे करायचं आणि तो करतोय. तर दॅट इज हार्ट इज ऍक्टिव्ह. हार्ट ओपन आहे, ओपन हार्ट आहे किंवा बिग हार्ट आहे. ओके, आता बघा हार्ट चक्रा हा हे डिस्टर्ब का होणार आहे, तर ड्यू टू इमोशन्स. कुठल्या इमोशन्स, ग्रीफ, दुःख, सॅडनेस, इन्सल्ट, रिजेक्शन, कधीतरी अपमान झाला, रिजेक्शन म्हणजे कोणीतरी झिडकारलं गेलं, रिजेक्ट केलं, नकार आला कुठल्या तरी गोष्टीचा, अगदी जवळची कोणीतरी व्यक्ती एक्सपायर झाली, कोणाचा तरी अगदी जवळच्याचा ऍक्सिडेंट झालाय, अशा घटना घडणारच आहेत की नाही. ते काय थांबवणार, असं नाही आहे की असं काय नाही होणार, कारण हे आपलं प्रपंच असाच आहे. तर हे सगळं जे काही घडेल ना त्याचा इफेक्ट मला पहिल्यांदा कुठे होतो, तर माझ्या एनर्जी बॉडीवरती होतो. माझी एनर्जी, जसं तुम्हाला आपल्याला दिसणारी ही बॉडी आहे फिजिकल बॉडी, तशी माझी जी एनर्जी आहे ती एनर्जी बॉडी माझ्या सराउंडिंगला आहे, ती इनविजिबल आहे, बरोबर. मग पहिला इफेक्ट कुठे होतो, तर एनर्जी बॉडीमध्ये होतो. म्हणजे जसं मी सतत एखादी घटना घडली आहे आणि त्याचं मला सतत दुःख 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 सुरू झालं तर माझ्या हार्ट चक्रावर प्रश्न आहेत, प्रॉब्लेम येतो, हार्ट चक्र वीक व्हायला लागतं. हार्ट चक्र वीक व्हायला लागलं की काय झालं, कधीतरी लंग्स आहे म्हणजे मग त्यावेळेस आपल्याला कफ झाला, खोकला झाला, असा प्रश्न सुरू होतो, आजारपण यायला लागतं. त्यामुळं चक्रा वीक होण्याचं कारण इमोशन्स आहे. पुन्हा सांगते मी, चक्रा वीक होण्याचं कारण वन अँड ओनली वन रिझन इज इमोशन्स. आणि इमोशन्स आपण आपण असं म्हणूच शकत नाही ना मला दुःख यायला नको. घटना घडली तर त्याचे ते जे काही उमटणार आहे ते उमटणारच आहे. तर मला काय करायचंय, मला काय म्हणजे निर्दयी व्हायचं नाही की बेफिकीर नाही, मला माझा हार्ट चक्र बॅलन्स करायचा आहे, मी काय इथे होणार आहे. पण मला ती सिच्युएशन हँडल समभावानी करता आली पाहिजे. येणारच आहे, दुःख होणारच आहे.
वाईट वाटणार आहे, पण मला तिथून न्यूट्रलला पटकन आणता आलं पाहिजे. ओके. मग आता मला हार्ट चक्राला त्याची स्ट्रेंथ, सपोज एखाद्या घटनेने माझी हार्ट चक्र वीक झालाय असं मला फील येतोय, तर मी त्याला त्याची ताकद कशी वाढवणार आहे, स्ट्रेंथनिंग कसं करणार आहे, तर अगेन बाय इमोशन. पॉइंट समजतंय? म्हणजे फिजिकल एनर्जी कमी झाली तर मला असं फूड खायला पाहिजे की माझी एनर्जी वाढेल. एचबी कमी झालं तर मला त्या पद्धतीचं डाएट घ्यायला पाहिजे. तसं माझं चक्रा वीक झालं तर आय हॅव टू वर्क ऑन इमोशन्स ओनली. गॉट इट? मग ग्रॅटिट्यूड आहे, अनकंडिशनल लव्ह आहे, फॉरगिव्हनेस आहे. हे सगळं मला म्हणजे ग्रॅटिट्यूड किती इम्पॉर्टंट आहे बघा. ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस जी आपण करतो आहे आणि ग्रॅटिट्यूडला मॅजिकल रिझल्ट मिळत आहेत, त्याचं कारण काय आहे? जेवढं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो तेवढं हार्ट चक्र इम्प्रूव्ह होतं. जेवढं हार्ट चक्र इम्प्रूव्ह होतं तेवढं अनकंडिशनल लव्ह. जेवढं अनकंडिशनल लव्ह, व्हॉट वी गिव्ह वी रिसीव्ह. रिलेशनशिप बॅलन्स झाले. आय डिझर्व वाढायला लागलं. फायनान्शियल कंडिशन बॅलन्स झालं. सो ग्रॅटिट्यूड हे का म्हटलंय मॅग्नेट फॉर एव्हरीथिंग? तर ग्रॅटिट्यूड वर्क्स ऑन हार्ट चक्र. म्हणून ग्रॅटिट्यूडला एवढं म्हणजे ग्रॅटिट्यूडचे रिझल्ट आपल्याला इतके मिळतात डायरेक्टली हार्ट चक्र बॅलन्स करायला. स्ट्रेंथनिंग त्याचं चालू होतं. ओके. मग आता अजून ॲडिशनल आपण काय करू शकतो, तर स्वतःवरती काम करू शकतो. आणि कसं की इमोशनल पेन जो आहे, इमोशनल ट्रॉमा जो आहे, त्याच्यामुळे हार्ट चक्र वीक झालं. सो आय हॅव टू वर्क की माझं ते लेट गो कसं होईल. असं काही ऑन ऑफ द बटन नाही आहे की नाही की येस आता माझे जे काही इमोशनल सगळं पेन आहे, एक मी बटन दाबलं आणि इमोशनल पेन गेलं, असं नाही. ठीक आहे ना? हे सगळं करण्यासाठी ना इट इज अ प्रोसेस. इट इज अ प्रोसेस. आज आपण इव्हन सात सात दिवस 7 सेशन केले आणि हेच मला सगळं 100% चेंज मिळालं असं नाही होणार. होणार, बट कन्सिस्टंट एफर्ट्स, प्रॉपर अंडरस्टँडिंग अँड फॉलोइंग द टेक्निक हे परफेक्ट व्हायला पाहिजे. ओके चलो. हार्ट चक्र क्लिअर? हार्ट चक्र क्लिअर? मला हार्ट चक्राचे किंवा एखाद्या चक्राचा आपण डिस्कस केलं हार्ट चक्र, तर हार्ट चक्राचा आपल्या बॉडीमध्ये असलेल्या ऑर्गन्सशी, इमोशन्सशी कसा इफेक्ट आहे, कसं कनेक्शन आहे, हा पण क्लिअर झालाय? हा. जाऊ पुढे. हा. ओके. डन. चल नेक्स्ट. ओके, तर आपल्याला चक्रास किती आहेत? 7 चक्रास. प्रायमरी चक्रा किंवा त्यांना आपण बेसिक चक्रा असं म्हणतो. हा, तर हे रूट चक्रा जे रेड आहे ते, येलो आहे ते रूट चक्रा मूलाधार. इथे नंतर ऑरेंज आहे स्वादिष्ठान, सेक्रल चक्रा. येलो आहे सोलर प्लेक्सस, मणिपूर. ग्रीन आहे हार्ट, अनाहत. नंतर ब्लू दिसेल, हम तिथे लिहिलेलं आहे तर थ्रोट चक्रा, विशुद्धी चक्रा, आज्ञा चक्रा, थर्ड आय चक्रा. आणि सहस्त्रार चक्रा, ओम मेन्शन केलेला आहे तो, क्राऊन चक्रा. असे आपल्याला 7 चक्राचा अभ्यास करायचा आहे. आणि ॲडिशन टू दॅट 4 मोर चक्रास. ओके. तर ते 4 चक्रा काय आहेत ते सगळे आज ओपन नाही करणार मी. या 7 चक्रांना एनर्जाइज करणारा एक चक्र आहे आणि ते आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. सो असे 7 चक्र आहेत. त्यामुळे जे आता मी तुम्हाला फिगर दाखवली त्या प्रत्येक चक्राचे त्याची पॉवर कमी करणारी एक इमोशन, 1 2 3 त्या सिरीज मधले इमोशन्स असतात आणि त्याला स्ट्रेंथनिंग करणाऱ्या तशाच काही असतात. तर मग आपल्याला त्या इमोशन्स वरती काम करायचंय थ्रू मेडिटेशन. कुणाला कुठला शेअर नाही करायचा एक्सपिरियन्स आपल्याला डायरेक्टली. हे इतकं पॉवरफुल टूल आहे ना. विदाउट शेअरिंग एनिथिंग यू विल गेट द सोल्युशन. मला पण सांगायची गरज नाहीये, कुठे शेअर करायची गरज नाही. पण आपोआपच होतं, कारण हे माइंड आहे ते युनिव्हर्सल आहे, प्रत्येकाचं तसंच आहे. त्यामुळे हे आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी करून ठेवलेली ही सगळी आपल्यासाठीची तयारी आहे. आपल्याला फक्त ते घ्यायचं आहे. माझा रोल एवढाच आहे की आपण जसं करतो ना ब्लिंकिट आलं 8व्या मिनिटाला, तसं ते आहे रेडी, मी फक्त इकडे आणून देते. माझा रोल एवढाच आहे. हा. ओके. चलो. तर आता आपले जे काही सेशन्स असतील ते कसे असतील, तर आजचं आपलं इंट्रोडक्टरी सेशन आहे.
सात चक्र मेन आहेत. त्या सात बरोबरच मी चार, त्या सात सेशन मध्येच ऍडिशनल चार मी घेणार आहे. तर 7, 9, 11, 14, 16, 18, 21 असे आपले पुढचे सात सेशन असतील. रात्री 9 ते 9:45 असंच टाइम असणार आहे हे करण्यासाठीचा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मला सांगते की इथे आपण काय करणार आहोत, तर मेनली वी आर गोइंग टू वर्क ऑन आर इमोशन्स थ्रू मेडिटेशन. आणि हे समजून घेऊन तिथे काय चक्र आहे, ते हेल्दी कशामुळे होतं, ते वीक कशामुळे होतं, बॉडीसाठी काय आहे, बॉडीचे कुठले ऑर्गन्स त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत, हे समजून घेऊन त्याचा कलर काय आहे, त्याचा मंत्र काय आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मंत्र, त्रायते मंत्र हा म्हणजे जे त्याचं साऊंड आहे, ती साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. कलर म्हणजे त्याला वेवलेंथ आहे, तरंग लांबी. हा, तर कलरला पण एनर्जी आहे की नाही. कलरची सुद्धा एनर्जी आहे. काही कलर बघितल्यावर छान वाटतात, काही बघितल्यावर अजिबात छान नाही वाटत, नाहीच असा फील येतो. सो कलर पण आपल्याला वापरायचे आहेत. महत्वाचं काय करणार आहेत आपण, चार गोष्टी. हम्म काय समजलं आपल्याला की चक्राची हेल्थ जी आहे ते बॅलन्स असणं, हेल्दी असणं हे कशावर डिपेंडंट आहे, तर इमोशन्सवर डिपेंडंट आहे. आणि आपल्याला आपल्या सगळ्या सराउंडिंग मधून, सगळ्या पद्धतीच्या येणाऱ्या अनुभवामधून पॉझिटिव्ह पण येणार आहेत इमोशन्स आणि निगेटिव्ह पण इमोशन्स येणार आहेत. सो व्हेरी फर्स्ट स्टेप काय असणार आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ आर थॉट्स. देन ऍक्सेप्ट, मला कळलं पाहिजे की आता मी, माझे आता इमोशन्स जे आहेत, माझे विचार हे निगेटिव्ह चाललेले आहेत. मग मला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे की हो, मला सुद्धा हे, मला असं होतं आहे, मला असं वाटतं आहे, आय एम ऍक्सेप्टिंग इट. आपण डिनाय करतो खूपदा की नाही, मला वाईट वाटतंय, पण मॅडम मला नाही वाईट वाटणार. ओके, मला वाईट वाटतंय, मला त्रास होतोय, फाईन, काही चुकीचं नाहीये. आपण माणूस आहोत, आपल्याला ह्या भावना असणारच आहेत. नेक्स्ट स्टेप काय, फोर्थ स्टेप असणार आहे, तर मला चेंज करायचे आहेत जे काही माझे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. आय एम गोइंग टू वर्क ऑन इट. आणि ते मला पीसफुल आणि बॅलन्स कडे न्यायचं आहे. आता इथे हट्ट नाही की आत्ताच्या आत्ताच व्हायला पाहिजे. आय एम ट्राईंग ऑन माय सेल्फ. मला तो मी वेळ देणार आहे. अँड देन माझी आत्ताची डिफिकल्ट फेज जी आहे, किंवा खूपच डिस्टर्ब्ड स्टेट ऑफ माइंड आहे, त्याला मला बेटर करायचं आहे. आणि ही जी मेथड आहे मला काय देणार आहे, तर हेल्पफुल वे ऑफ थिंकिंग. मला स्वतःला हेल्प होईल अशी माझी विचार प्रक्रिया मला ह्या मेडिटेशनच्या थ्रू, त्याच्या जे चक्राज आहेत, त्याची जी काय संकल्पना आहे ती समजून घेऊन मेडिटेशन मधून मला हे शिकायचं आहे. सो इट इज नॉट ओनली की बसा चॅन करा ओम 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 लम 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 असं नाही आहे इतकं. ते 3 तास 2 तास असे ते वर्कशॉप्स आहेत, तिथे त्या गोष्टी आहेत. इथे असा नाही, एवढा डीप. आणि हे आपलं बेसिक वर्कशॉप आहे. ऍडव्हान्स वर्कशॉपमध्ये काय असेल हा विचार करा, ज्याने केलंय त्यांना माहिती आहे. ओके. जाऊया पुढे. येस. चलो. तर आपले जे काय वर्कशॉपचं ओव्हरऑल डेज आहेत, डेट्स ते समजले, टाइम समजलं, वेगळं काय आहे. तर चार कन्सेप्ट, चार चक्राज आहेत ते ऍडिशनल आहेत. आणि जे सात चक्रा, जे प्रायमरी सात चक्राज आहेत, त्याच्या प्रत्येकाची एक एक दोन म्हणजे त्या सिरीज आहे. म्हणजे आता मी हार्ट बघितलं तर हार्टला वीक करतं कोण, ग्रीफ, सॅडनेस म्हणजे वाईट वाटणं आणि प्रोलॉंग्ड वाईट वाटणं. ग्रीफ म्हणजे काय, एक घटना घडून गेली आहे, दुःख दिलंय त्या घटनेने, पण ती घटना मी मनात इतकी पकडून ठेवली आहे की ते दुःख वाढत 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 खूप झालं. म्हणजे जसं इंटरेस्ट मिळत चाललं, चक्रव्याढ व्याज, तसं ते दुःख वाढायला लागलं. मग त्याचा बोजा आला. तर तसं ती सिरीज झाली, म्हणजे निगेटिव्ह इमोशनचा सेट झाला की सॅडनेस, ग्रीफ, इन्सल्ट, रिजेक्शन, फेल्युअर, हे सगळ्या इमोशन्स त्या एक सेट झाला. तसं सात चक्रांच्या प्रत्येक एक एक चक्राच्या त्या ज्या काही इमोशनचा सेट आहे, त्या इमोशन्सचा आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात जेवढे काय ते येऊन गेले प्रसंग, आज नोन अननोन हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आताच मला ती फिलिंग असेल पाहिजे तरच काय मी काम करेन असं नाहीये. कधीतरी तो एक्सपिरियन्स केला, पण स्टील इट इज इन माय बॉडी, इन माय एनर्जी बॉडी तो स्टोर्ड आहे. तर मेडिटेशन विल हेल्प यू.
अत्तामिकाला काही दुःखच नाहीये आता मला, मग मी हार्ट चक्रा कशाला करू? तर अरे कधीतरी मला वाईट वाटलेलं आहे, कधीतरी मला दुःख झालेलं आहे, आणि मला आत्ता वाटत नाहीये दुःख, पण ते स्टोर्ड आहे बॉडीमध्ये. कारण ते राहतच, त्याचे रेसिड्यूज असं म्हणतो ना, तसे राहिलेले असतात. ते रिपीटेडली, जसं घर स्वच्छ केलं ना, तर रिपीटेडली करायला लागतं. फक्त नवरात्र टू नवरात्र असं नाहीये, आपल्याला हे रेग्युलरली करायला लागतं. सो त्या प्रत्येक इमोशन्सचं लेट गो टेक्निक आपण या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. सो 7 days वर्कशॉपमध्ये 7 सेट ऑफ इमोशन्स, हार्मफुल इमोशन्स वरती लेट गो टेक्निक जे असणार आहे ते आपण करणार आहोत. मेडिटेशन करणार आहोत, चक्रा चॅन्टिंग पण असणार आहे, अँड 21 days अफर्मेशन ह्याच्या पुढे. म्हणजे आपलं हे वर्कशॉप झालं की 21 दिवस अफर्मेशन्स डेली शेअर होत राहतील, अँड दॅट इज गिफ्ट. हा, आता एक पॉइंट असा येतो की ह्या सगळ्या प्रोसेसेस मध्ये की का करायचं हे, तर मला मला स्वतःला थोडंसं अपग्रेड करायचं आहे. माझं जे थिंकिंग पॅटर्न आहे, माझं जे मेंटल प्रोसेसिंग आहे, हे कुठे ना कुठेतरी कंडिशनिंग आहे. म्हणजे आहेच कुठे ना कुठेतरी नाही, आहेच. माझं चाइल्डहुड कसं गेलं, माझे फ्रेंड्स कसे होते, मला सगळ्यांनी असं शिकवलंय, मला तू असा वाग, तू असं कर, तू असा विचार कर, करू नको. सो व्हॉट इज रिअल मी आय डोंट नो, बिकॉज आय एम कंडिशन्ड. आपण कसे आहोत ना ओरिजिनल, दॅट वी डोंट नो. आपण कसे आहोत दुसऱ्यांनी दाखवलं तसे आहोत. ते म्हणतात असे आहे तू, म्हणून मी म्हणते की मी पण अशीच आहे. सो आय वॉन्ट टू, ही सेल्फ डिस्कव्हरी आहे, हे सेल्फ रिअलायझेशन आहे. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे मला फक्त देवच भेटला पाहिजे असं नाही. मी काय आहे, माझं काय चाललंय, हे समजणं म्हणजे सेल्फ. हे सेल्फ, मला काय होतंय आतमध्ये, नक्की मी काय आहे, ही डिस्कव्हरी आपल्याला आहे. सो हे वरवंट म्हणजे फुलपाखरू होणे ही प्रोसेस आहे की नाही, एका दिवसात नाही होत. सो इथे इलस्ट्रेशन मला छान आवडलंय. तर काय आहे, तर मी डिसिजन घेते आणि मग बदलते. तर स्वतःवर काम करायचं इतकं सोपं नाहीये. त्याला असं लागतं, येस मी करेन. ऍक्सेप्ट करायला लागतं ना तिथे, की हो मला पण असं वाटतं की मी कधी कधी असं चुकीचं होते माझ्याकडनं, असं हे मला ऍक्सेप्ट करायला लागतं, अँड देन आय हॅव टू ट्रेन माय सेल्फ. ओके. सो हा डिसिजन आपल्याला घ्यायचा. काही जणांनी घेतलंय, ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, पण जे नवीन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. सो ऍडमिशनसाठी आपण स्वाती मॅडम आहेत, त्यांचाही नंबर दिलेला आहे. या पूर्ण पुढच्या 7 सेशनची आणि पुढे 21 दिवस जे आपण अफर्मेशन सर्कल असणार आहे तुमचं, तर या सगळ्या वर्कशॉपची फी 1111 असणार आहे. सेशन रात्री असणार आहेत 9 ते पावणे 10. पावणे 10 जरी म्हटलं तरी प्लस मायनस 5 मिनिट 10 मिनिट पुढे जाऊ शकतं. ओके. डेट्स पण मेन्शन केलेल्या आहेत. असा हा आपला वर्कशॉपचा पुढचा पूर्ण स्पॅन असणार आहे. हा, हवं तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता, म्हणजे QR कोड तिथे आहे, नंबर पण आहे. ओके. अजून एक जसं आत्ताचं सेशन झालं तसं पुढचं एक सेशन होणार आहे आपलं शनिवारी. तर आपण आता जस्ट कम्प्लीट करतो आहोत हेल्दी हॅबिट्स ड्राईव्ह. हा, 30 दिवसांचा आपला हा प्रोग्राम झालेला आहे आणि संपतोय 5 जुलैला, की तिथे आपण आपल्या खाण्यापिण्याचे, डेली वर्कआउटचे, वॉकचे किंवा आणि पण बऱ्याच गोष्टी आपण स्वतःमध्ये दिल्या, म्हणजे स्वतःच्या हॅबिट्स बदलल्या, म्हणजे स्वतःवर काम केलं. राईट. तर त्याचं कन्क्लुजन आहे. सो अशा काही हॅबिट्स आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपल्याला डेव्हलप करायच्या, सो दॅट एन्व्हायरमेंटसाठी. मी म्हटलं ना की कोणी एन्व्हायरमेंटसाठी काम करतं, तर तसं हार्ट चक्र ऍक्टिव्ह असलेला अर्थ ॲडव्होकेट, दॅट इज चिदंबर शिंदे, त्यांची पेपर अँड शेपर्स ही एक फर्म आहे. सगळं पेपरवरतीच काम करतात, पेपरपासून परत ते त्या सेशनमध्ये नाही, तर त्यांचं आपण एक छानसं सेशन अरेंज केलेलं आहे. आणि हे पण ओपन टू ऑल आहे. हा, सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा, कारण ते कंटेंट खूपच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे अगदी ठीक आहे, आता मी ते नाही बोलत. सो सेशन हे असं असणार आहे की आपल्या कुठल्या हॅबिट्स आहेत की त्या थोड्या चेंज केल्या तर पर्यावरणाला हेल्प होऊन जाईल, असं आपलं सेशन असेल. आणि ज्यांनी 30 डेज हेल्दी हॅबिट ड्राईव्ह मध्ये केलेलं आहे पार्टिसिपेट, त्यांचे एक्सपिरियन्स पण ते लोक शेअर करतील की या 30 दिवसांमध्ये त्यांना काय चेंजेस मिळाले. ओके. सो आता आपला टाइम झालेला आहे की ब्लेसिंगचा किंवा शेवटचं कन्क्लुजन, मेडिटेशन सॉर्ट ऑफ, आणि त्याच्यानंतर सो आपण ब्लेसिंग्स करूया सगळ्यांनाच आणि आपल्या वर्कशॉपला सुद्धा. आतापर्यंत डिस्कस झालाय, व्यवस्थित समजलंय?
हा, ओके, थँक्यू. डन. तर प्रोसेस 7 तारखेपासून आपला वर्कशॉप चालू होतोय. इन बिटवीन ज्यांना जॉईन करायचं आहे ते दिलेलं आहे सगळे, तुम्हाला सगळे कनेक्टेडच आहेत आपल्या ग्रुपमध्ये. तर कोणाला पाहिजे तर इन्फॉर्मेशन पण मिळून जाईल. ओके, तर आता आपण ब्लेसिंग करणार आहोत आणि थोडंसं मिळत 9:46 आहे, तर बरोबर आपला 7 to 8 मिनिटचं मी मेडिटेशन ब्लेसिंग असं घेईन आणि मग आपण कन्क्लूड करतोय. ठीक आहे, ब्लेसिंग्स आज फर्स्ट टाइम कोणी जॉईन झालेले असतील तर त्यांना मी सांगते की ब्लेसिंग्स करायचे आहेत आपल्याला, दोन्ही हात या पोझिशन मध्ये घ्यायचे आणि जे सांगितलं जातं ते फक्त व्हिज्युअलाइज करायचंय. असा मनात विचार येऊ शकतो की अरे आपण कसे काय ब्लेसिंग करू शकतो. तर ब्लेसिंग 5 वर्षाचा मुलगा सुद्धा करू शकतो, कारण ते अगेन हार्ट चक्रा. हा, तर हार्ट चक्रा जर ऍक्टिव्ह असेल आणि आपण जे म्हणू तर ते विथ लव्हिंग अँड काइंड एनर्जी जातं. सो ते पोचतं आणि त्याला ताकद पण असते. सो आता जॉईन झालेल्या प्रत्येक मेंबरसाठी, जे जॉईन होतील त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी आपल्याला ब्लेसिंग करायचं. ओके, रेडी? चलो, रब युअर palms, energize yourself. मस्त श्वास घ्या, एक छानसा स्माइल द्या, फिंगर स्ट्रेच, रिस्ट रोटेशन, येस, एल्बोज. हा खूप हेवी झाला का? ओके, खूप हेवी झालं. डन ना? ओके, येस. सो माझी पाठ थोपटायला हरकत नाही मी स्वतःच. वेल डन शिल्पा. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. डन. चल, तुम्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. श्वास पूर्ण घ्या, श्वास सोडा. तोंडाने श्वास सोडा. रिलॅक्स युअर सेल्फ. रिलॅक्स युअर होल बॉडी. काहीही दिवसभरात झालेलं असू दे, आत्ताच्या सेशन मध्ये आठवलेला ऐकताना अजून काहीतरी रिकॉल झालं, हा को रिलेट झालं, व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन माइंड, जस्ट ड्रॉप एव्हरीथिंग just for 7 minutes, because we are blessing each other. We are blessing our group. श्वास घ्या, श्वास सोडा. येस. आता आपण जे काही 40-42 लोक आहोत, वी ऑल आर कनेक्टेड. एक असं छान सर्कल आहे. वी ऑल आर सिटिंग ऑन दिस सर्कम्फरन्स. आपण त्या एका सर्कलच्या म्हणजे वर्तुळामध्ये बसलोय, सगळे गोल बसलोय. अँड वी आर ब्लेसिंग. आपल्या त्या सर्कलच्या सेंटरला आपलं वर्कशॉप आहे. ठीक आहे, 11 चक्रा मेडिटेशन वर्कशॉप. वी ऑल आर ब्लेसिंग आवर वर्कशॉप. अलॉंग विथ अस द होल युनिवर्स. आपल्या बरोबर पूर्ण हे विश्व या वर्कशॉपला ब्लेसिंग करतंय. डिवाइन गायडन्स, डिवाइन प्रोटेक्शन. जे काही वर्कशॉपचे डेट्स आहेत प्रॉपरली फॉलो होत आहेत. कंटेंट डिलिव्हरी, जे काही डिलिव्हर होईल, जे मेडिटेशन्स होतील त्याचे मॅग्निफिसंट आउटकम फॉर इच अँड एव्हरी मेंबर ऑन ऑल आस्पेक्ट्स. प्रत्येक मेंबरला बेनिफिट्स मिळत आहेत, मल्टिपल लेवलवरती मिळत आहेत. द होल युनिव्हर्स इज ब्लेसिंग प्रत्येक मेंबरला. टाइम ऍडजस्ट होतोय प्रामुख्याने. Blessings be to all, blessings be to all, blessings be to all. ज्या मेंबर्सना जॉईन व्हायची इच्छा आहे पण हो नाही चाललेलं आहे ड्यू टू जे काही त्यांच्यामध्ये असतील अडचणी, जस्ट वी आर व्हिज्युअलायझिंग की त्यांच्या मार्गातली ती अडचण कमी होतीये, बाजूला होतीये, अँड दे आर जॉईनिंग अँड दे आर गेटिंग सोल्युशन ॲट देअर ओन. ते जे काही प्रॅक्टिस करतील, ते जे काही डिव्होशन डेडिकेशन देतील, त्याच्यातून त्यांना त्यांची उत्तरं मिळत आहेत. युनिव्हर्स इज काइंड अँड जनरस. Group energy matters a lot, so all positive souls are invited to join. Group energy
is amazing. Universe is supporting, guiding, taking care of our workshop. जे souls ready आहेत चक्र मेडिटेशन शिकायला बाय देअर स्पिरिच्युअल ग्रोथ त्यांच्यापर्यंत ही पोस्ट पोचती आहे बाय एनी मीन्स अँड ते पण जॉईन होत आहेत सो ब्लेस एव्हरी वन. आत्ता तुम्हाला ज्या कुठल्या ग्रुपमधून ज्याने कोणी तुम्हाला ही पोस्ट दिली आणि तुम्ही वर्कशॉप जॉईन करताय यू आर रिसिव्हिंग ब्लेसिंग सो वी आर एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड टू द पर्टिक्युलर पर्सन अँड वी आर ब्लेसिंग दॅट पर्सन टू. योगडान्स स्टुडिओचे मेंबर्स आपले सगळे स्टेटस ठेवून फ्लायर ठेवून अवेअरनेस क्रिएट करतायत. ऑल दोज मेंबर्स आर ब्लेस्ड विथ गुड हेल्थ वेल्थ हॅपीनेस लव्ह जॉय सक्सेस for their love, support, and kindness. Blessings be to all, blessings be to all. Now visualize yourself sitting at the center and all rest of the member are blessing you. प्रत्येकाने visualize करायचं की तुम्ही सेंटरला आहात and rest of the members are blessing you. So bless, सगळे blessing तुमच्यावरती येत आहेत. the by whole universe and the whole group is blessing you. You are receiving health, wealth, happiness, love, joy, success, name, fame, and abundant life. पुढे श्वास घ्या, सोडा. सकाळी हात खाली घ्या रिसिप्टिव्ह मोड मध्ये अँड 1 मिनिट सायलेन्स. जस्ट व्हिज्युअलाइज करा की सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स फ्रॉम युअर हेड टू टो फ्लो होत आहेत स्लोली जेंटली. ऑरा क्लीन झालेला आहे. ऑल चक्रास आर बॅलन्स्ड. ऑल चक्रास आर हेल्दी. Thank you, thank you, thank you, thank you, universe, for blessing all the members of Yoga Dance Studio, past, present, future. We are thank you for blessing Chakra Meditation Workshop, blessing all the members of workshops, those who have joined, those who will be joining future workshops. Members सगळ्यांना blessing केल्याबद्दल आपण युनिव्हर्सचे मनापासून आभार मानतो आहोत. We are expressing our deep gratitude towards our parents, teachers, spiritual guide, family members, friends, relatives, everyone for their support, motivation. Thank you, thank you, thank you. Thank you, everyone, for blessing. Just you express your gratitude for all the group members as you receive the blessing from our group. Thank you, thank you. Thankful to Holy Masters, healing ministers, healing angels. Thank you, all positive souls, for being there with us, guiding us, supporting us. Thank you, thank you, thank you. Thank you, thank you, thank you. With a smile, repeat in your mind that thank you, thank you, thank you, thank you. मस्त श्वास घ्या, श्वास सोडा. Rub your palms, generate some heat. Place them over your eyes, cheeks, sides of your neck, shoulder cross. Tap your shoulders, stomach, back, thighs, knees, calf muscles. And yes, clap for yourself, left to right to left, up and down. Keep clapping for at least 10 to 15 seconds. उजवा हात छान लांब करा. किती लांब जातोय बघा. कोपऱ्यातून फोल्ड करा.
मागे कुठे पोचतोय बघा आणि मस्त स्वतःची पाठ थोपटून घ्या. येस, ओके. उजव्या हाताने थोपटली, डाव्या हाताला जरा वाईट वाटेल त्याला पण घ्या, त्यालाही थोपटून घ्या. येस. Thank you so much for joining the session, enhancing the group energy. Thank you everyone. श्वास सोडा छान, रिलॅक्स. फीलिंग बेटर? येस. हार्डली आपण 6 to 7 मिनिट्सचे ब्लेसिंग्स केलं. व्हॉट वी गिव्ह वी रिसीव्ह. सो ब्लेसिंग्सचा इफेक्ट मिळतोच आपल्याला. येस, थँक्यू सो मच संगीता. थँक्यू. डन. कोणाला काही शेअर करायचं आहे? थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. या, कन्क्लूड. ओके. तुम्हाला ज्या ग्रुपमधून मिळाली होती लिंक, त्या ग्रुपवरती सगळे डिटेल्स पुन्हा शेअर होतील उद्या. आपलं जे सॅटर्डेचं सेशन आहे त्या सेशनचेही डिटेल्स ग्रुपवरती मिळतील. जर कोणाला मिळाले नाही तर आय रिपीट की स्वाती राजहंस यांच्याशी कम्युनिकेट करावं. बासरी, ज्योती मॅडम आहेत, मोनिका आहेत, डिटेल्स मिळून जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू प्राची, थँक्यू प्रियदर्शनी, प्रणोती, थँक्यू अस्मिता, थँक्यू. येस, थँक्यू एव्हरीवन. चलो, हॅव अ ग्रेट टाइम. काय आज मंडे आहे? आज मंडे आहे ना? नाही, सगळे जागे आहेत. जागे आहेत सगळे. अजून इफेक्ट मधून बाहेर आलेत, नाही आलेत? ओके. चलो. चलो, मस्त. मॅम, थँक्यू. थँक यू फॉर दी पॉझिटिव्ह एनर्जी. थँक्यू डिअर, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, खूप श्रुती छान असणार. वाटलं मॅम, बऱ्याच दिवसांनी. बरेच दिवसांनी. येस. चलो, बाय बाय.